जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर वेळ न वाया तर चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य ठरेल? भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य ठरले? कोणतं आहे? काय असेल याचं उत्तर? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? कोणत्या देशात आहे सर्वाधिक संख्या जागतिक वारसा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, इटली. या शहरात जागतिक वारसा स्थळाची सर्वाधिक संख्या आहे. पुढचा प्रश्न, पहिले वन धोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले? कोणत्या साली पहिले वन धोरण भारतात अंमलात आले? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, 1894. पुढचा प्रश्न, पर्यावरण व वन मंत्रालयाने कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? कोणत्या वर्षी पर्यावरण व वन मंत्रालय अस्तित्वात आले? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 1985 साली पर्यावरण व वन मंत्रालय अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न, भारत वन संरक्षणाचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे. कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर या ठिकाणी भारताचे वन संरक्षण प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र येथे आहे, नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न, भारताचा जगात वन क्षेत्रानुसार कितवा क्रमांक लागतो? कितव्या क्रमांकावर आहे भारत हा आपला देश? तर 10व्या क्रमांकावर भारताचा जगात वन क्षेत्रानुसार 10वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? कोणते आहे पहिले राष्ट्रीय उद्यान? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न, वन क्षेत्राचे सर्वात कमी प्रमाण आढळणारा जिल्हा कोणता? सर्वात कमी वन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, मुंबई. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात वन क्षेत्रात सर्वात जास्त आहे? कोणत्या राज्यात वन क्षेत्र सर्वात जास्त आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, देशात जल प्रदूषण नियंत्रण कायदा करणारा पहिला राज्य कोणते? कोणता आहे पहिलं राज्य जे जल प्रदूषण नियंत्रण कायदा करणारा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सर्वाधिक तलाव आहेत? कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सर्वाधिक तलाव आहेत? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान याच्यात सर्वाधिक तलाव आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी पर्यावरण संरक्षण कायदा लोकसभेत मांडला? कोणी मांडले होते पर्यावरण संरक्षण कायदा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, राजीव गांधी यांनी पर्यावरण संरक्षण कायदा लोकसभेत मांडले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? कोणत्या साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 1970 रोजी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणत्या कलम राष्ट्रीय पर्यावरण पॉलिसीचे उद्देश स्वच्छ पर्यावरण नियंत्रण संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, कलम 48 ए व 51 ए. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलनाला डॅश डॅश या नावानेही ओळखले जाते. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, खेजरीली आंदोलन.
थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.